नमस्कार, मी प्रतीक पुरी. तुम्हा सर्वांच्या भेटीला आज इथे आलो आहे मी एका खास कारणाने. खास कारण म्हणजे अर्थात लेखकाचं खास कारण म्हणजे त्याचं पुस्तकच असतं. ते पुस्तक तसं माझं जुनं आहे, पाखंड खंडन नावाचं. हे तुम्ही कदाचित आतापर्यंत बघितलं असेल, त्याचं आकर्षक मुखपृष्ठे बघितले असेल आणि ब्लर्बी वाचलेला असेल. गोल्डन पेज पब्लिकेशन्स तर्फे एक 2 वर्षापूर्वी ते प्रकाशित झालं होतं. त्या पुस्तकाची खासियत म्हणजे ते श्लोक किंवा पोथीबद्ध आहे. म्हणजे तुम्ही सत्यनारायणाची पोथी वाचली ऐकली असेल तर त्या पोथीमध्ये ज्या पद्धतीने ते मांडल्या जातात 4 ओळीमध्ये, तशा पद्धतीचं हे पूर्ण मी कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न यशस्वी झाला असं लोकांचं म्हणणं आहे, माझं नाही. कादंबरीचा विषय मी कादंबरी म्हणतो, जरी काही लोक तिला पोथी म्हणतात किंवा कवितेचं स्वरूप वेगळ्या पद्धतीचं स्वरूप मांडलं असे म्हणतात, पण माझ्या दृष्टीने कादंबरी, कारण की त्याच्यात एक निश्चित कथानक आहे. कथानक आहे 2014 नंतरचा भारत. या भारतातली राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थिती कशा पद्धतीने बदलत गेली याच्यावरचं परखड आणि तिखट भाष्य याच्यात आहे. या 4 नायक आहेत, 4 वेगवेगळ्या समाजातले, ब्राह्मण, मराठा, त्याच्यानंतर दलित समुदाय आणि एक मुस्लिम समुदायाचा प्रतिनिधी. आता या सर्व गोष्टी मी कथेच्या माध्यमातून मांडल्या. त्याच्यामध्ये भाजपचे जे थोर नेते आहेत आपले सध्याकालीन, मोदी, अमित शहा किंवा अन्य नेते, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तर यांच्याविषयी पण आहे माहिती. पण हे पूर्णपणे पॅरोडी, ज्याला विडंबन म्हणता येईल किंवा उपरोधिक पद्धतीचं अशा स्वरूपाने याची मांडणी केली आहे. याच्यातला आणखीन एक विशेष म्हणजे याच्यात अनेक चांगल्या कविता ज्या आहेत, म्हणजे आपल्या तुकारामांचे अभंग असतील, समर्थ रामदासांचे काही चांगले श्लोक आहेत, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरांचं पसायदान आहे, केशवसुतांची कविता म्हणा, किंवा शेक्सपियरचं जे अतिशय चांगले सॉनेट्स आहे, सुनीत ज्याला म्हणतात, ते अशा पद्धतीचं. त्याच्यावर मी माझ्या पद्धतीने या विषयाला धरून नव्याने त्याची पुनर्मांडणी केली असं म्हणेन. त्याचं विडंबन नाही, त्याची पुनर्मांडणी. तर हे पुस्तक तुम्ही आवर्जून नक्की विकत घ्या, गोल्डन पेज पब्लिकेशनतर्फे वाचा आणि अर्थातच लेखकाला कळवा. आनंद होतो त्याला. धन्यवाद.